हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे असं की माझी फसवणूक झाली. तर कशात फसवणूक झाली तर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, ही आहे माझी न्यू पर्स. तर ती बघू शकता, ही अशी आहे. खूप छान पर्स आहे. आणि जेव्हा मी दुकानामध्ये घेतली म्हणजे बघितली ती मला खूप आवडली आणि त्यामुळे मी घेतली पर्स. पण मी घेतल्याच्या नंतर तिथे थोडं एक दोन ज्या चेनी असतात म्हणजे चेनी पर्स ते बघू शकता. या चेन ज्या आहे तर मी फक्त त्या खोलून बघितल्या आणि आतमध्ये काही बघितलं नाही. म्हणजे तर इथे थांबा एक मिनिट. हां, तर आतमध्ये काही व्यवस्थित म्हणजे बघितलं नाहीत का, कारण त्याच्यामध्ये कागद पेपर कागद म्हणजे असे प्लास्टिक पेपर हे सगळं काही भरलेलं असतं. त्यामुळे आपण काही पूर्ण खोलून बघत नाही तिथे. आणि मी पूर्ण काही खोलून बघितले नाही, फक्त वरचं म्हणजे ही बाजूची जी चेन असते ती खोलून बघितली आणि त्यानंतर समोरची साईडची अशी चेन खोलून बघितलं व्यवस्थित आहे का, तर मला व्यवस्थित वाटलं. तर हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करण्याचं कारण म्हणजे असं की तुम्ही जेव्हा पण पर्स घ्या तर त्यामध्ये पेपर का असते ना, पण तुम्ही पूर्ण ती चेक करूनच घ्या. तर दुकानदार जेव्हा म्हणजे ही पर्स घेतली ना, तेव्हा दुकानदार बोलला की तुमची ह्या पर्सची आम्ही तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी देतो. पर्सची चेन खराब झाली किंवा फाटलेली असती काही असते तर तुम्हाला पर्स ही एक्सचेंज करून मिळेल किंवा मग त्याच्यामध्ये काहीतरी सुधार करून मिळेल. आता ही पर्स आणली काल आणली आणि आज मी बघितली. तर बघितली तर यामधली जी आतमध्ये एक छोटं पॉकेट असतं ना, त्याची चेन जी आहे तर ती कशी आहे मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. ही आहे ती पर्स आणि बघू शकता ही अशी आहे. ही अशी आहे ती पर्स आणि हिची प्राईस पण भरपूर आहे बरं का, असं की नाही. दुकानामधूनच घेतलेली आहे आणि हिची प्राईस पण भरपूर आहे बघा. आतमध्ये पण कपडा येतो तर कॅमेरा पकडणारा कोण नाही, त्यामुळे मला एका हाताने करून दाखवावं लागते. तर हे बघा, ह्या पर्सची जी आहे तर चेन अशी तुटलेली आहे. पर्सची चेन जी आहे ना ती तुटलेली आहे. ती बघू शकता, तुम्हाला दाखवते मी. बघा, जी चेन तुटलेली आहे आणि जी मी खोल करते पर्सची चेन पण आतमध्ये तुटलेली आणि खूप जाम झालेली आहे ती चेन. तर ती खोलण्याचा प्रयत्न केला तर ती खुलत नाही आहे. तर मी दुकानदाराला आता फोन केला की बाबा पर्स जी आहे तर आतमध्ये चेन तुटलेली आहे आणि खूप जाम झालेली आहे. तर दुकानदार बोलतात की आता पर्स जी आहे तुमची एक्सचेंज करून मिळणार नाही. तर पर्स कालच आणली आहे आणि एकच दिवस आड गेला आहे, पण दुकानदार जो आहे तो करून देत नाही. आणि घेता वेळेस ते इतके नाही ते बोलतात की घ्या, असं घ्या तसं घ्या, आम्ही घेऊ हे करून. म्हणजे बरंचसं काही ते असं बोलतात की ते आपल्याला पटेलच असं बोलतात. आणि जेव्हा आपण ते त्यांच्या घरी आणतो